नमस्कार. जय भवानी. मी नागनाथ भाऊ भांजी कदम, पुजारी श्री क्षेत्र तुळजापूर. आज आपण सर्व देवी भक्तांना भेटताना आनंद होत आहे, कारण आजपासून यूट्यूबवरील शिवभवानी या चॅनलच्या माध्यमातून श्री क्षेत्र तुळजापूर आणि तुळजाभवानीचे महात्म्य, जे असे महात्म्य की जे बहुतेक आपण भक्तांनी ऐकलेले नाही किंवा पाहिलेले नाही याची मला खात्री आहे. आणि काहींचे भाग जे आहेत किंवा जे महात्म्य आहे आपण वेगवेगळ्या ग्रंथातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ऐकलेले आहेत, परंतु मी जी महात्म्य सांगणार आहे आगळं वेगळं आणि बहुतेक आपण ऐकलेलं नाही अशा पद्धतीचं असणार आहे. आणि हे महात्म्य जे आहे, या महात्म्याची सुरुवात ज्यावेळी या ठिकाणी तुळजापूर नव्हतं, तुळजापूरच नाही तर या क्षेत्री तुळजाभवानीसुद्धा नव्हती, इथंपासून सुरुवात होईल ते आजपर्यंत. यामधल्या सगळ्या काळामध्ये भवानी तुळजापुरात कशी आली, तुळजापूर नाव कसं पडलं, अनेक वेगवेगळे माध्यम आणि वेगवेगळे विषय आहेत. आणि हे चॅनल, हे एपिसोड अनेक दिवस चालणार आहे. तुम्हाला तुळजापूर तुळजाभवानी तुमची जी कुलदेवता आहे, या कुलदेवतेची इत्थंभूत माहिती, महात्म्य आपणास समजणार आहे. एवढंच नाही तर या कुलदेवतेची पूजा अर्चा कशी करावी, कधी करावी, कुणी करावी, का करावी, आणि ती प्रसन्न कशी होते, कधी होते, कुठे, इत्थंभूत अतिशय सुंदर अशी माहिती मी आपणासमोर सादर करणार आहे किंवा ते महात्म्य आपणास सांगणार आहे. चला, वेळ न घालवता आपण आजपासूनच या तुळजाभवानी महात्म्यास सुरुवात करूया. आपण कुठल्याही तीर्थक्षेत्री गेल्यानंतर त्या तीर्थक्षेत्रामध्ये जे देवी देवता असते त्याचं पूजन अर्चन दर्शन नमस्कार केल्यानंतर आपल्याला त्या देवाचा कृपाशीर्वाद मिळतो. परंतु या तुळजापूर क्षेत्रातली जी परंपरा किंवा जे देवीचा आशीर्वाद आहे तो आगळा वेगळा आणि फार महत्त्वपूर्ण आहे. आता आपण पाहिलं की कुठल्याही तीर्थक्षेत्री गेल्यानंतर त्या देवाचा एक आशीर्वाद तुम्हाला मिळतो, एका देवाचा. पण तुळजापूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुळजाभवानीची पूजा अर्चा, तिला नमस्कार, जे काय आहे तुमचं कुलधर्म कुळाचार केल्यानंतर फक्त तुम्हाला तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद मिळत नाही, तर या देवीबरोबर तुम्हाला आणखी 3 देवींचा आशीर्वाद याचबरोबर मिळतो. कारण तुळजाभवानी जी आहे ही महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी या तीनही गुणांनी युक्त अशी तुळजाभवानी आहे. त्यामुळं एकट्या तुळजाभवानीची तुम्ही पूजा अर्चा केली तर तुम्हाला ह्या 3ही देवतेची पूजा अर्चा केल्याचं फळ मिळतं. म्हणून रामापासून, प्रभू रामचंद्रांपासून मधल्या काळातही इतर राजे राजवाडे आणि आम्ही सर्वसामान्य भक्त, छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, सर्व लहान थोर सर्व पद्धतीचे ज्यांना ही भावली, जशी दिसली त्यांनी या देवीची पूजा अर्चा केलेली आहे. आणि हिनंही, या भवानीनंही भक्तांना तारण्यासाठी, त्यांना शक्ती देण्यासाठी, त्यांना सुख समाधान आणि आनंद देण्यासाठी कुठं कंजूसी केलेली नाही. तुम्हाला अशासुद्धा गोष्टी ऐकाव्यास मिळणार आहेत की तुळजाभवानी फक्त रामचंद्रांनाच पावली, तुळजाभवानी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच पावली, मग आम्हासारख्या सर्वसामान्य माणसाला पावणार नाही का?
ते सुद्धा तुम्हाला पाहायला ऐकवायला आणि त्या लोकांना देखत सांगणार आहे की तुळजाभवानी कशी त्यांना पावली केली आणि तुळजाभवानीनं त्यांना कसं पद्धतीनं म्हणजे एक वेगळ्या दर्जावरती नेऊन ठेवलेलं केलेलं आहे. तर अशा प्रकारची अतिशय सुंदर आणि आगळी वेगळी आणि या तुळजापुरात असलेलं नाविन्याच्या विधी परंपरा जे आहेत या सर्व मी आपणासमोर मांडणार आहे. तर हा जो इतिहास आहे, हे जे महात्म्य आहे, हे काही 5, 50, 100, 150, 200 वर्षातलं नाही आहे. हे जे महात्म्य आहे हजारो वर्षांपासून चालत आलेलं आहे आणि ज्यांनी लिखाण करून ठेवलं केलं. अनेक वेगवेगळ्या ग्रंथामधून जे माझ्या वाचनात आलं, माझ्या निदर्शनास आलं, त्या सर्व ग्रंथांचं एकत्रित करून मी तुमच्यासमोर मांडत आहे. असं सुद्धा होऊ शकतं की मी एखादी कथा सांगितली आणि तीच कथा किंवा त्या क्षेत्राचं किंवा त्या देवतेचं नाव वेगळ्या पद्धतीनं असू शकतं. कारण वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या त्याच देवतेची नावं, आता तुळजाभवानीची नावं आता हे पुढे येणार आहे की किती पद्धतीनं बदललेली आहेत. तुळजापूरचंच नाव, तुळजापूरच्या आजूबाजूचं क्षेत्र आहे, याची नावं अनेक वेगवेगळ्या ठिकाणी बदलली गेलेली आहेत. त्यामुळं असं कोणी समजायचं नाही अरे ही तर माहिती ही होती, त्यानं तर नाव ही होतं. कारण शक्य आहे, कारण ही कथा जी आहे, हे जे महात्म्य आहे ते अनेक वेगवेगळ्या कालखंडामध्ये घडलेलं आहे. अनेक राजा महाराजांच्या, थोर पुरुषांच्या, महात्म्यांच्या काळामध्ये घडलेलं आहे. आणि जसं जशी ज्याला ही भावली पावली तसं तसं यांनी त्या राजांनी किंवा जो कोण मोठे लोक असतील, महंत असतील, संत असतील, यांनी सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारख्या भक्तांनीसुद्धा हिला त्यांना जशी पावली तशी त्यांनी नावं ठेवलेली आहेत. त्यामुळं असं समजायची गरज नाही की ही कथा वेगळी आणि ती कथा वेगळी आहे. जे काही कथा आहेत या सर्व तुळजाभवानीशी निगडीत आहेत. तर ही मी प्रस्तावना आपल्यासमोर मांडलेली आहे. इथून पुढं तुळजाभवानीचा प्रत्येक एपिसोड तुमच्यापर्यंत लवकर पोचण्यासाठी आणि तुम्हाला पाहता यावा यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हां, जर तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंट्समध्ये लिहा. कुठलीही शंका असू द्या, तुळजापूर आणि तुळजाभवानीच्या बाबतीतली काही शंका असतील कॉमेंट्समध्ये लिहा. जरूर मी त्याचे प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार.